धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपणासमोर आता सविनय सादर करीत आहोत एक तुफानी पौराणिक गणनाट्य. कामासुराचे गर्वहरण अर्थात श्री गणेशाचा विकट रूप अवतार. रसिका हो, मानवी मनातील भ्रम, आसक्ती, लोभ, माया म्हणजे कामासुर. मानवी मनातील काम वासना म्हणजे कामासुर. त्याने मिळवलेल्या वरदानाचा उच्छाद मांडून संपूर्ण त्रैलोक्यात हाहाकार माजवला आणि त्याने चालवलेल्या या उद्रेकामुळे अखंड ब्रह्मांड दोलायमान झाले. आणि तेच एक भयानक कथानक आपल्या समोर सादर करीत आहोत. प्रत्यक्ष देव आणि दैत्य यांचे अग्नितांडव रणयुद्ध. कामासुराचे गर्वहरण अर्थात श्री गणेशाचा विकट रूप अवतार. कामासुराचे गर्वहरण अर्थात श्री गणेशाचा विकट रूप अवतार. हे दैत्यराज, तुम्ही माझे कोणत्या हेतूने अपहरण केला? हे रूप सुंदर, मी तुझ्या रूपावर मोहित झालो आहे. तू तुझ्या नृत्य गायनाने माझे मनोरंजन कर. हे दैत्यराज, परंतु मी स्वर्गातील अप्सरा असून देवराज इंद्र महाराजांच्या आज्ञेशिवाय कुणासमोर नृत्य करू शकत नाही. काय तर म्हणे देवराज इंद्रांच्या आज्ञेशिवाय. हे रूप सुंदरी, तू हे विसरू नकोस. त्या इंद्र दरबारातूनच सर्व देवांसमक्ष तुझं अपहरण केलं होतं. तू माझी दासी आहेस. जर का आज तू माझ्यासमोर नाचली नाहीस तर तुझे हे शरीर, तुझे हे सौंदर्य की ज्याचा तुला अभिमान आहे ते विद्रूप करून अंधार पोटी ठेवे. परंतु महाराज, पण नाही की परंतु नाही. इथे मी म्हणेन तो अंतिम शब्द. हे माझं राज्य आहे. चाल, सुरुवात कर. चाल रम्या, सुरुवात कर. माझं मनोरंजन कामसुराच्या दरबारी नाचते मी. कामसुराच्या दरबारी रूप पाहुणी अतिशय सुंदरी. सुंदरी रूप पाहुणी अतिशय सुंदरी. सुंदरी रूप पाहुणी अतिशय सुंदरी. रूप पाहुणी अतिशय सुंदरी. नाचते मी कामाच्या दरबारी. नाचते मी कामसुराच्या दरबारी. रूप पाहुणी अतिशय सुंदरी. सुंदरी रूप पाहुणी अतिशय सुंदरी.
कामासूर, हा काय प्रकार आहे? क्षमा असावी दैत्यराज, आपलं आगमन माझ्या लक्षातच आलं नाही. कामासूर, तुझ्या खूप काही अजून लक्षात आलेलं नाही. गुरुदेव, माझं काही चुकलं का? अरे दत्तगण हे इंद्राचे शव, इथे या दैत्य दरबारात दत्त करून तू स्वतःला स्वर्गाधिपती समजतोस? क्षमा असावी गुरुदेव, क्षमा असावी. मला मला या ब्रह्मांडाचा नाही, तर ह्या त्रिभुवनाचा, या साऱ्या विश्वाचा अधीश्वर व्हायचंय. कामासूर, हे तर तुझ्याकडे दैत्य कुलाचा सम्राट म्हणून पाहत होतो, परंतु तू दत्तगायनाच्या मोहपाशात खंड झाला आहेस. त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी होण्याचं स्वप्न कधीच साकार होणार नाही. गुरुदेव, नका नका असे कठोर शब्द वापरू नका. कठोर शब्दाने माझं मन लज्जित करू नका. गुरुदेव, मला मला हे अखंड ब्रह्मांडाचा स्वामी व्हायचंय, स्वामी व्हायचंय मला. गुरुदेव, पिता जालंधराप्रमाणे याच श्रीखंडाचा स्वामी व्हायचाय. गुरुदेव, झाल्या अपराधाची क्षमा करा आणि मला मला आशीर्वाद द्या. गुरुदेव, आशीर्वाद द्या. कामासूर, तुला जर ब्रह्मांडाचा स्वामी व्हायचं असेल तर तू तुझ्या बाहुबलावर भूलोक पाताळलोक जिंकू शकतोस, परंतु स्वर्गामध्ये देवांचं राज्य चालतो, तिथे आपली असुरी शक्ती चालू शकत नाही. त्यामुळे तुला फार अरण्यात जाऊन भोलेनाथांची आराधना करावी लागेल. जर मनोभावे भगवान भोलेनाथांची आराधना केलीस तर तू या ब्रह्मांडाचा स्वामी होऊ शकतोस. कामासूर, माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. गुरुदेव, खरोखरच धन्य झालो मी, पावन झालो मी. गुरुदेव, हा तुमचा मार्ग अवलंबाला मी तयार आहे. मग आता विलंब कशाला? आताच या क्षणाला पंच अक्षरी मंत्राचा जाप करून, अन्न पाणी वर्ज करून, महादेवांच्या कठोर तपश्चर्येला सुरुवात करून त्यांना प्रसन्न करून घेतो. गुरुदेव, मला फक्त आशीर्वाद द्या. कल्याणमस्तु हो. दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या उपदेशानंतर जालंधर पुत्र कामासूर याने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून त्रैलोक्याचे वरदान मिळवले. तो हा एक दिवस. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वत्सा, डोळे उघड. तुझ्या या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. हे देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे, मी पावन झालो आहे. हे देवा, माझी
कठोर भक्ती पाहून आपण प्रसन्न झालात। मला माझा इच्छित वर हवाय, तो म्हणजे या विश्वाचा अधीश्वर होईल, या विश्वाचा सम्राट होईल असा आशीर्वाद द्या देव, दानव, मानव, राजे, महाराजे, पशु पक्षी, साधू संत यांवरती विजय मिळवून मला मृत्यूवरी विजय प्राप्त करायचा आहे असं वरदान द्या प्रभू, वरदान द्या। वत्सा, तुझे मागणे हे अनाठाई आहे। तू ब्रह्मांडाचा स्वामी होशील, परंतु मृत्यूवर विजय होणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे। म्हणून तुला मी असा वर देतो की तू नेहमीच इंद्रियांवर विजय मिळवशील। तथास्तु, तुझे मनोरथ पूर्ण होईल। धन्य झालो, पावन झालो, धन्य झालो। म्हणजे मला हवंय ते मी साध्य करतोय। माझी भक्ती फळाला आली, मला वरदान लाभलं, म्हणजेच मी इंद्रियांचा, सप्त इंद्रियांचा स्वामी झालोय, या ब्रह्मांडाचा स्वामी झालोय। म्हणजेच सप्त इंद्रियांचा स्वामी। तिन्ही तालावर माझेच वर्चस्व चालणार। मग ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो। मग त्याला भय राहतही की लज्जा, म्हणूनच कामातुरम ना भय ना लज्जा। मला कोणीच छंदमणी विठ्ठलाचा जीवना लागला, भक्ती भाव अंतरीचा तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवाते माणुसकीचा देव पाहिला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला। चंदमणी विठ्ठलाचा जीवना लागला, भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला, तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवाच्या माणुसकीचा देव पाहिला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला। या विश्वामध्ये मला तर कुणाचाच भय नाही। पुनो पाताळो
हे भ्रमण करत असताना कळीचे कोणतेच साधन मिळाले नाही आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत या जीवाला शांतता मिळणार नाही. नारायण नारायण. नुकत्याच या कामासुराने भगवान महादेवांना प्रसन्न करून इच्छित वर मागून घेतला आहे. जालंधराने श्री विष्णूने जालंधराचे रूप धारण करून सती वृंदेचे शील भ्रष्ट केले. हे कळीचे साधन वापरून या कामासुराला देवांविरुद्ध उभा करतो. म्हणजे जे रणकंद होईल त्यातून माझे चांगलेच मनोरंजन होईल. नारायण नारायण. ए नारदा, पण कामासुर या ब्रह्मांडाचा अधीश्वर झालाय आणि ते सुद्धा महादेवांच्या आशीर्वादानं. नारायण नारायण. अरे कामासुरा, या त्रिगुणाचा अधिपती केव्हा? जेव्हा तू देवांना पराभूत करशील तेव्हा. काय? नुसत्याच वर्गना करून या त्रिगुणाचा स्वामी होता येणार नाही. नारायण नारायण. ए नारदा, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? नारायण नारायण. अरे जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. भले तुला महादेवांचं वरदान प्राप्त असेल, परंतु देवादिदेव इंद्रदेव याला पराभूत केल्याशिवाय आणि ज्याने तुझ्या मातेचे म्हणजे सती वृंदेचे शील भ्रष्ट केले, काय? त्या नारायणाला शिक्षा केल्याशिवाय या त्रिगुणाचा स्वामी होता येणार नाही. नारायण नारायण. नारदा, हे कामासुर म्हणतात त्याला, कारण यानं हजारो वर्ष निराहार राहू पंचाक्षरी मंत्राचा जप करून महादेवांना प्रसन्न करून घेतलाय. मग मला भय कुणाच, मला भीती कुणाची? त्या देवेंद्राची, त्या विष्णूची. हे नारदा, अरे या विश्वाचा अधीश्वर झालो, प्रयत्नांची पराकाष्ठ केले, प्राणपणाचा यज्ञ पेटवलाय, पण नाही, या विश्वाचं पाहिलेलं स्वप्न कधीच खोटा ठरणार नाही आणि ते करूही देणार नाही. देवेंद्रा, आत्ताच्या आता तू म्हटल्याप्रमाणे त्या अमरावतीवर, त्या वैकुंठ नगरीवर सर्व देवतांच्या सातारावर पाय ठेवून गुरुचरणाशी अर्पण करेन, तेव्हाच दैत्य कुलाचा स्वीकार करेन. कामातुरम ना भय ना लज्जा. नारदा, आताच याच ठिकाणी, याच वेळेला, याच क्षणाला सर्व भव्य सम्राट हा कामासुर प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर. देवेंद्र, समाज प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर. आक्रमण. नारायण नारायण. हा कामासूर कुर्ता जिद्दीला भेटला आहे. आता ही बातमी इंद्रदेवांना जाऊन सांगितली पाहिजे. नारायण नारायण. आता देव आणि दानवांचे युद्ध पाहायला मिळणार. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या.
म्हणून नाही रे नाही कोणाची कोणी नाही रे नाही कोणाची कोणी इकडं प्राण्या अंती जाती इकडं प्राण्या माझ माझ म्हणून नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी मी ह्या स्वर्गाचा राजा देवेंद्र ही माझी प्रजा सुखी समाधानाने मंगलमय आहे. परंतु महादेवाने त्या जालिंदराचा वध केला. परंतु तेव्हापासून या स्वर्ग सुखाचा मी अनुभव घेत आहे. नारायण 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 नारदाची स्वारी चालता लावरी नारदाची स्वारी चालता लावरी निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चालता लावरी नारदाची स्वारी चालता लावरी निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण 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 यावे यावे मुनिवर्य देव इंद्र दरबारी आपलं स्वागत आहे. देवराज इंद्र या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. नारायण नारायण मुनिवर्य आज विशेष प्रयोजन. नारायण नारायण देवराज महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामासूर आता तुमच्या अमरावतीवरती चाल करून येत आहे. नारायण नारायण काय कामासूर? कोण आहे हा कामासूर? मुनिवर्य आम्हास कथन करावा त्या कामासुराचे. नारायण नारायण देवेंद्रा सती वृंदेचा पुत्र कामासूर जो विष्णूचा अंश आहे. नारायण नारायण तुम्ही निर्धास्त करा मुनिवर्य. हा देवेंद्र त्या कामासुराचे पारिपत्य करण्यास समर्थ आहे. नारायण नारायण देवराज अति घाई म्हणजे गर्वाला निमंत्रण. त्यामुळे सावध राहा. येतो मी आज्ञा असावी. नारायण नारायण शिवनामाच्या जपता माळा शिवनामाच्या जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया
काम वासनेने बेधुंद झालेला कामातून भगवान शंकराच्या आशीर्वादाला प्राप्त झालेल्या वरानुसार इंद्रिय विजयवीर झाला आणि अखंड ब्रह्मांडाचा अर्घात झाला. आसक्ती, लोभ, माया आणि काम वासनेने पछाडलेला हा दैत्यरूप राक्षस कामातून देव देवतांविरुद्ध उभा ठाकला आणि त्याने इंद्राची अमरावती, विष्णुदेवाची वैकुंठ नगरी, ब्रह्मदेवाची ब्रह्मपुरी, भगवान शंकराचा कैलास पर्वत क्रमाक्रमाने काबीज करण्यास सुरुवात केली. सर्व भव्य सम्राट, सर्व शक्तिनिसी, हे देवेंद्र, तुझ्या अमरावतीवर चाल करून येतोय आक्रमण. हे देवेंद्र, अरे तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि इथून प्रस्थान कर. हे इंद्रपद स्वर्गाची शाळा आहे. हे तुझ्या सारख्या असुरांच्या हाती सहजासहजी लागणार नाही. समजलं? देवेंद्र, अरे सारा नटलेला वैभवाने नटलेलं हे सारं विश्व अरे माती मोलाच करायचं आहे मला. म्हणून म्हणतो ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं हे विश्व नष्ट करून दैत्य कुलाचं पुनर्जीवन करायचंय मला. देवेंद्र, तुला माहित नाही हे प्रत्येक जीवाला कामातूर बनवणं हे माझं कार्य आहे आणि तुला तुझ्यावर काम वासना निर्माण केल्यामुळे इंद्र काश्यप ऋषी आणि आदित्य मातेचा पुत्र आहे. या ऋषीने ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करण्यास मोलाचे सहकार्य केले. ती सृष्टी तुझ्यासारख्या असुरांची मला ती मातीमोल करायची नाही. मातीमोल करायची नाही. अरे या मातीमोल करताना कामासुराचा पराक्रम पाहून पहा, बघून घे. म्हणून म्हणतो तुझ्या मनात काम वासना निर्माण केल्यामुळे तू अहिल्याला भोगले होतेस नमस्काराम आणि त्याचाच प्रायचित्त म्हणून तुझ्या अंगावर शास्त्र जयात उत्पन्न झाले आणि तू वृषात रहित राहिला. मी अजून भोगत आहे. याच्याच प्रायचित्त म्हणून तुला यमशास्त्री पाठवून नाही. 33 कोटी देवांचा राजा इंद्र पाहिलात म्हणजे हे देव किती निष्ठुर, किती कपटी, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. देवेंद्र, अरे अखेर या कामासुराची गाठ आहे. हे सारा विश्व नष्ट करून या कामासुराला दैत्यांचं पुनर्जीवन घडवायचं आहे आणि ते घडवून आणणारच. मग तुझ्यासारखे देव कितीही माझ्या समोर आले त्यांना पराजित करून त्यांना कामातूर बनवून कामासुरा तुझे हे इंद्रपद मिळवण्याचे स्वप्न
मी तुला निमूटपणे सांगत होतो की ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि इथून साध्य हो. ते कदापि शक्य नाही. मग प्रत्यक्ष रणांगणात ठरवेल कोण श्रेष्ठ आहे ते. कारण शंभू महादेवाचं वरदान या माथ्यावर असताना मला भीती कुणाची. मी ज्याच्या मनात प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुर ला भय ना लज्जा. चल देवेंद्र महादेवाचा वंद हस्त माथ्यावर असताना मला भीती कुणाची. देवेंद्र अरे प्रत्येक वेळी तुला तुझे हे सिंहासन वाचवण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. म्हणून म्हणतो आता माझा तुला कोण मला ते करायला जर का जागचा हल्लास तर तुझी इंद्रापुरी तर मागेच राहिली पण कुठे गत प्राण होतील याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. देवेंद्र अरे कामासूर म्हणतात याला. कामासूर म्हणतात. कामातुरम ना भय ना लज्जा. देवेंद्र पहा पहा पाहिलास या कामासुराचा पराक्रम. आता पहा अरे कोण तुला वाचवायला येत होते. संभाळ संभाळ. देवेंद्र या ब्रह्मांडाचा अधीश्वर या विश्वाचा अधीश्वर हे देवेंद्र अरे तुझी ही अमरावती हस्त करून या विश्वाचा अधीश्वर झालोय. कारण शंभू महादेवाच्या वरदानानं अमर झालेला कामासूर याला भीती कुणाची. तुमच्या सारख्या नीच धूर्त कपटी देवतांची नाही. कारण तुझी अमरावती हस्तगत करून या विश्वाचा अधीश्वर झालाय. आता मला कुणाचीच भीती नाही. कारण ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातुर बनव. मग त्याला भैरात नाही की लज्जा. म्हणूनच कामातुरम ना भय ना लज्जा. विश्वाचा अधीश्वर हा कामातुर.
कामा सुरमा तेरा गर्वाने पेटला कामा सुरमा तेरा गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाश तिचे बल हो दावी देवानाश तिचे बल कामासुर मातेला गर्वाने पेटला कामासुर मातेला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाश तिचे बल दावी देवानाश तिचे बल कामासुर मातेला गर्वाने पेटला कामासुर मातेला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाश तिचे बल दावी देवानाश तिचे बल नारायण 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 हे परब्रह्म नारायण हे शेषाधीश्वरा कमल नयना हे जनार्दना या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम शुभ आणि मंगलमय असा आशीर्वाद आहे नारायण नारायण देवर्षी या क्षीरसागरी येण्याचे प्रयोजन काय असावे नारायण नारायण प्रभू आपण तर सर्व ज्ञात आहे त्या कामासुराने भूलोक जिंकले पाताळ लोक जिंकले आणि महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला तो कामासुर त्या कामासुराला तुमची वैकुंठ नगरी अंकित करण्याचा त्याचा मानस आहे नारायण नारायण कामासुराचा बंदोबस्त मी करतो तुमची भ्रमणगती अशीच चालू ठेवा नारायण नारायण प्रभू आपल्या प्रती काळजी वाटली म्हणून मी आपणास सावध करण्यासाठी आलो होतो येतो मी आज्ञा असावी नारायण नारायण ही भगवंता दीन दयाला हे भगवंता दीन दयाला भक्त हा केला धाव देवा नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव 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 हे भगवंता दीन दया
तुझ्या वैकुंठ नगरीवर स्वारी करून येतोय. सावधान, आक्रमण! हे विष्णुदेवा, अरे तुला तुझ्या प्राणाहून प्रिय असणारी आणि स्वर्गाहून सुंदर असणारी तुझी वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि निघून जा. रामासुरा, अरे तू तर माझाच अंश आहे आणि तुला भिण्याचे कोणतेच कारण नाही. काय? तुझा अंश जरी माझ्यामध्ये असला तरी सारे 33 कोटी देव माझे दुश्मन आहेत. ते कपटे आहेत, हे धूर्त आहेत. खबरदार हे विष्णुदेवा, खबरदार जर माझ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला असता, कारण माझ्या पित्याच्या वधासाठी तुम्ही देवतांनी नीच कृत्य केलं आणि त्यासाठी माझ्या प्रिय मातेचा तुम्ही बळी दिला. आणि हे स्वतः जलंधराचा रूप घेऊन तू तिचा शील भ्रष्ट केलं. नादान! जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा पृथ्वीवर पापात वाढ होते, तेव्हा मी पृथ्वीचे रक्षण करतो. हे विष्णुदेवा, अरे तुझा तत्वाज्ञान नाही काय नाही. मला माझ्या मातेच्या सुडाचा बदला घ्यायचाय. अरे स्वतः जलंधराचं रूप घेऊन तू तिचं सील भ्रष्ट केलं. अरे शोभत का तुला हे? अरे तू तुझ्या चिंत नाही. 33 कोटी देवांना माझं आव्हान आहे, माझी चेतावणी आहे. मी माझ्या आईच्या सुराचा बदला घेतल्याशिवाय आणि या ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं विश्व सारं नष्ट करून मला माझ्या दैत्यांचा पुनर्जीवन करायचं आहे. मला त्यापासून मी तसुबार हिडणार नाही. राग अनावर झाला, मनाचा तोल सुटला. हाता भयातील अवसान अधिक बलकाट झालं. अरे ते कशासाठी? तुमचे नीच कृत्य आणि तुम्ही केलेला हा नादानपणा, त्याचं मला प्रायश्चित्त घडवून आणायचं आहे आणि या त्रैलोक्याचा अधीश्वर व्हायचंय. विष्णुदेवा, तुला माहित नाही महादेवांचा शब्द आहे, त्यांचं वरदान या माथ्यावर आहे. म्हणून म्हणतो विष्णुदेवा, ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला एक कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. म्हणून कामातुरम ना भय ना लज्जा. विष्णुदेवा, स्वीकार आक्रमण, स्वीकार रणांगण. अरे देव, तुम्ही धूर्त कपटी आहात. याची हत्या ठरवायची आहे मला. स्वीकार रणांगण. बळी घेतला तुम्ही. म्हणून
अरे वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात येऊन तूच आम्हा दैत्यांना छळ कपटाने मारत असतो. पण आता ते कुणालाही शक्य नाही. या ब्रह्मांडाचा अधीश्वर म्हणून हा फक्त कामासूर आहे. तुला माहित नाही हे सप्त इंद्रियांचा स्वामी हा कामासूर म्हणून कामातुरम ना भय ना लज्जा. आता तुला वाचवण्यासाठी कोण येतो? नाही, 33 कोटी देवांचे दरवाजे बंद झाले. ते सैला वैरा परत सुटले. साधू संत ऋषी मुनी राजे महाराजे त्यांनी आपल्या जागा सोडल्या. त्या फक्त या कामासुराला घाबरून. म्हणून म्हणतो आता तुझाही अंतकाळ जवळ आलेला आहे. विष्णुदेवा पहा, अरे कोण तुला वाचवायला येत होते? हा संभाल वाच. म्हणजे ज्याच्या मी मनात प्रवेश करतो त्याला मी कामातून बनव. मग त्याला भय राहत नाही ही लज्जा. म्हणून कामातुरम ना भय ना लज्जा. या विश्वाचा अधीश्वर होण्याचं स्वप्न याशी रंगवलं होतं. म्हणून हजारो वर्ष निराहार राहिलो आणि महादेवांची कठोर तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून त्यांचा वर्धहस्त या माथ्यावर आहे. मग मला भीती कुणाची? हे विश्व माझं आहे. हे ब्रह्मांड माझं आहे. ही वैकुंठ नगरी माझी आहे. आता ब्रह्म्याचे सत्य लोक जिंकले. 33 कोटी देवांचा राजा, देवादिकांचा अधीश्वर, देवादिकांचा अधिपती त्याला जिंकून त्याची अमरावती काबीज केली. आणि प्राणाहून प्रिय असणारी दुसरी स्वर्ग नगरी म्हणजेच वैकुंठ नगरी माझी झाली. म्हणजे या विश्वाचा अधीश्वर फक्त हा महासुर. कामातुरम ना भय ना लज्जा. त्राहिमाम महादेव, त्राहिमाम महादेव, त्राहिमाम. देव हो, आज सर्व देवगण या कैलासावरती आणि असे घाबरलेले का आहात? महादेव, आपण दिलेल्या वरदानामुळे तो कामासूर अब देवाला तोहीजड होत चालला आहे. माझा भक्त कामासूर हो. त्याने काय केलंय? तुमच्याच मनामुळे अमर झाले कामासुराने. सर्वत्र हार माजवलाय. ज्याने इंद्रदेवाचे स्वर्ग जिंकून माझे वैकुंठ सुद्धा जिंकले आणि ब्रह्मदेवाचे सत्य लक्ष जिंकून आता तो कामासूर कैलास पर्वतावर आक्रमण करून येत आहे. ब्रह्मांडाच्या लालसेने अंध झालेला तो कामासूर आपल्यावर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पाहणार नाही. देवेंद्रा, मी दिलेल्या विजय प्राप्तीमुळे त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. अगदी अगदी मी सुद्धा. महादेव, आपण दिलेल्या इंद्रिय प्राप्तीच्या वरामुळे तो कामासूर
या ब्रह्मांडाचा स्वामी होत आहे. परंतु आम्ही निर्माण केलेल्या विश्वाचा अंत पाहताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. महादेव, ही समस्त सृष्टी त्या कामासुरामुळे भयग्रस्त झाले आहे. ब्रह्मदेव, आपण जाणतात की जो भक्त आपली कठोर तपस्या करतो त्याला वरदान हे द्यावंच लागतं. त्यामुळे मोहासुराने आरवलेल्या या दुष्कृत्याला मी काही करू शकत नाही. महादेव, मग आता काय करायचे? त्या कामासुराच्या दुष्कृत्याला डोळे झाकून गप्प राहायचं की काय? देवेंद्रा, तुम्ही चिंता करू नका. ऋषी मुद्दल यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पुत्र गणेश याची तुम्ही आराधना करा. तोच तुम्हाला योग्य तो मार्ग देईल. ठीक आहे महादेव, आम्ही भक्तिभावाने गणरायाची आराधना करतो. देव हो, आपण श्री गणरायाची आराधना करायला जाऊया. देव हो, आपण महादेवांच्या आज्ञेप्रमाणे श्री गणरायाची आराधना करूया. ओम गण गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. हे गौरी पुत्र विनायका, तुला माझे नमन. हे शिवसुता गणनायका, तुला आम्ही शरण आलो. महादेवांच्या वरामुळे कामासुर या ब्रह्मांडाचा स्वामी झालेला आहे. ऋषी मुनी साधू संत याचा त्याने अमानुष क्षण मांडलेला आहे. इंद्रिय वश करता येत असल्यामुळे त्या कामासुराने सृष्टीतील समस्त प्राणी मात्रांना काम विकाराने जाळून टाकलं आहे. हे प्रभू, त्या कामासुरापासून या सृष्टीचं रक्षण करणं आता तुमच्याच हातात आहे. अखंड विश्वावर आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी विघ्नहर्ता हे नाव सिद्ध कर. तुम्ही निश्चिंतपणे शोभरीचा त्या कामासुराला खूपच गर्व झालेला आहे. मी विकट रूप धारण करून त्याचे गर्वहरण करतो आणि सर्वांना चिंतामुक्त करतो. तथास्तु.
गणनाट्य प्रत्यक्ष देव आणि दैत्यांचे अगणित तांडव रणयुद्ध प्रत्यक्ष देव आणि दैत्यांचे अगणित तांडव रणयुद्ध कामासुराचे गर्वहरण अर्थात श्री गणेशाचा विकटरूप अवतार कामासुराचे गर्वहरण अर्थात श्री गणेशाचा विकटरूप अवतार तिने काल जिंकून या त्रैलोक्याचा अधीश्वर झालाय आणि ते सुद्धा शंभू महादेवांच्या आशीर्वादानं हा वरदहस्त माझ्या माथ्यावर आला आणि त्यात मी सफळ झालो. वर्षानुवर्ष निराहार राहून पंचाक्षरी मंत्राने शंभू महादेवांची आराधना केली आणि ती भक्ती फळाला आली. हे नीलकंठा, हे सदाशिवा, हे भोलेनाथा, मला शक्ती दे, मला बुद्धी दे या विश्वाचे संहार करण्यासाठी. पण हे भोलेनाथा, हे सांब सदाशिवा, अरे पण या विश्वामध्ये, या त्रिभुवनामध्ये माझा एकही शत्रू उरला नाही. पण काय काय चमत्कार होतोय याचा काही सांग पता लागत नाही. कोण, अरे 33 कोटी देवांपासून अलिप्त असणारा हा आहे तरी कोण? नाही, माझे वरदान, शंभू महादेवानं दिलेलं वरदान होते तर ठरणार नाही ना? नाही, ते वरदान मी खोटं ठरू देणार नाही. हे महादेवा, तुझा हा निसीम भक्त तुला ओरडून सांगतोय, तुझं हे दिलेलं वरदान कधीच खोटं ठरणार नाही. आणि त्यासाठी ह्या विश्वाच्या ठिणग्या उडाला तरी चालतील, मला त्याची पर्वा नाही. पण हे खोटं कधीच ठरणार नाही. मग कोण? 33 कोटी देवांचा राजा आज हे शंभू महादेवा, आज हा तुझाच पुत्र ओंकार गजानन विकट रूपानं माझ्यावर चाल करून येतोय, माझ्यावर आक्रमण करतोय. पण या कामासुराची त्याला प्रचिती नाही. अरे वेळेला थंडी माता दुभंगते, मेघ गर्जना थांबतात, तिथे हा विकट रूपानं आलेला तुझा हा पुत्र मला काय करणार, माझं काय करू शकेल? कारण अरे लहान तोंडी मोठा घास घेतोय, याची प्रचिती तुला प्रत्यक्ष रणांगणावर कळेल. माझे पिताश्री
महादेवांना शब्दबंधनात अडकावून तू या त्रिकंडामध्ये हात माजविला आहे, तेव्हा तुला फार काळ जिवंत ठेवले हे या ब्रह्मांडाला मूर्खपणाचे ठरणार आहे. अरे कोण कुणाला जिवंत ठेवणार आहे हे प्रत्यक्ष काळ आणि वेळात ठरवणार आहे. हे विकट रूपी ओंकार श्री गजाननाचा अवतार म्हणजेच या 33 कोटी देवातील रती महारथी ब्रह्म विष्णू महेश आणि या विश्वाचा अधिपती देवांचा तारणहार पालनहार तो देवेंद्र म्हणजेच ज्यात आश्रयाला गेले म्हणायचे ते धूर्त आहे, ते कपटी आहे, ते नीच आहे. आणि हे विकट रूपानं प्रगट झालेल्या ओंकार गजानना आता प्रत्यक्ष हे रणांगण ठरवणार आहे आणि तुझ्यावर प्रथमच हा कामासूर तुझ्यावर अग्नि अस्त्र सोडतोय आणि सर्व शक्तीनिशी आक्रमण करतोय. स्वीकार हे विकटा, स्वीकार आक्रमण. अरे ये विकटा, अरे तुला पायामध्ये ओंकार गजानना प्रत्यक्ष रणांगणामध्ये तुला प्रसिद्धी येईल. हा कामासूर, अरे कामासूर हे विकडा, तुला माझी प्रचिती नाही. अरे हे विश्व सारे थरथर कापू लागते ते ह्या कामासुराच्या आवाजानं. म्हणून म्हणतो लहान तोडी मोठा घास घेतोय. जा जा विकडा, अरे मी तुला अभय देतो. नाही, कारण 33 कोटी देवानी एक शक्ती केली आणि ओंकार गजानन ओंकार स्वरूप गजाननाला या कामासुरावर आक्रमण करण्यास पाठवलं. हे विकटा, आता ह्या विश्वाचा अधिश्वर तर झालोच आहे. एकदा का तुला गगनात फेकून दिला की या विश्वाचा अधिश्वर हा फक्त महासूर. कारण ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला ही कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा कामातुरम ना भय ना लज्जा. हे स्वीकार रणांगण.
कपटी धूर्त देव दानव हे असा डाव साधलात काय आणि एवढा नीच कृत्य करून सुद्धा भित्र्या भगुभाई प्रमाण या रणांगणातून पळाला तारता पाय घेतला कुठेही थारा नाही म्हणून या ओंकार गजानन स्वरूपाला आश्रयाला घेऊन त्याच्या मागे लागला म्हणून वाचला तुम्हाला माहित आहे कारण हा कामासूर सप्त इंद्रियांचा स्वामी म्हणजेच अखंड ब्रह्मांडाचा स्वामी नाही भोलेनाथाच्या आशीर्वादानं हे वरदान कधीच खोटे ठरणार नाही जोपर्यंत या कामासुराच्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत तुमच्या बरोबर लढत देणार तुझा रक्त आता जवळ आलेला आहे अरे भित्र्या फागुबाई प्रमाणे फलाला आणि ब्रह्मपुराण शिकवण्याचा मला प्रयत्न करतो तुमचा हात कपटे आहात तुम्ही शिकार रणांगण मी शस्त्र झालो म्हणून मागे येणार नाही मी हे देवा हे ओंकार गजानना मी अजरामर आहे मी अजिंक्य आहे नाही मी तसा जाणार नाही नेस्त नाबूद होणार नाही ओंकार गजानन 33 कोटी देव एक रूप झाले पण हा कामासूर कारण तो ज्याच्या मनात प्रवेश करतो त्याला कामातूर बनवतो मग त्याला भय राहत नाही ही लज्जा कामातुरम ना भय ना लज्जा पिताजींनी दिलेल्या इंद्रिय विजय प्राप्तीच्या वरामुळे तू अजिंक्य ठरत आहेस परंतु असा गर्व करू नको माता मोहिनीने दिलेली पुष्पमाला ही तुझ्या इंद्रियांना वश करू शकेल काय म्हणजेच इंद्रियांना वश करणारा मी आहे मग 33 कोटी देवातील अलिप्त ओंकार श्री गजानन मला वश करणार नाही नाही ते कुणालाही शक्य नाही हे गजानना अरे हे माल माझं काय करू शकेल जा हे गजानना अरे ही माळ घेऊन तू पुन्हा कुमारिकेच्या गळ्यात घालून विवाहबद्ध हो अरे ही माळ माझं काय करणार काय अरे ही माळ माझं काय करू शकेल पण हा कोणता सोबत नाही म्हणजे
नाही म्हणजे मला मला अद्दल घडवणारी अरे मला हे गणराया सोडव, अरे सोडव मला, वाचव मला, कारण ही माळ माझ्या सर्वांग शरीर पोळून काढते. अरे काय काय अरे काय आहे हे? कामासुरा, तू किती प्रयत्न केलास तरी हे बंद तुटणार नाही. कारण तू आतापर्यंत फारच अत्याचार केला आहे. तुझ्या अदृष्ट कृत्याने तुला ही मिळालेली शिक्षा आहे. नाही, हा कामासूर अरे या माळेला घाबरून आज तुझ्या पुढे शरणागती पत्करणार. हे ओंकार गजानना, अरे वाचव मला, कारण हा फास आहे. अरे हा वास आहे की आवाज काहीच कळत नाही. सर्वांगाचा पेट होतोय, सार शरीर जळून खाक होतोय. काय अरे काय जादू आहे या माळेमध्ये? माझा सर्वांग जाळलंही ना. हे ओंकार गजानना, वाचव मला. अरे मी तुला शरण आलोय. वाचव गणेशा, वाचव मला. हे शक्य नाही कामासुरा, कारण महादेवांचे तुला तसे वरदानच आहे. हे देवा, नको नको असा ह्या पामरावर निष्ठुर होऊ नकोस. कारण या कामासुराला प्रचिती आले, त्यानं केलेल्या पापकृत्याची प्रचिती आले त्याला. म्हणून तुझ्या चरणाजवळ याचना करतोय, जीवदान मागतोय. गणराया, खरोखरच या पामराला तुझ्या पायाशी घेऊन माझ्या झालेल्या अपराधांना पोटात घालून, कारण साऱ्या जगाला काम वाचतेना मी पीडित केलं होतं. नाही, यापुढे खरोखरच या विश्वामध्ये शांतता निर्माण होईल असं वचन देतो. पण मला मरणंतरी दे, नाहीतर तुझ्या पायाशी ठेवून मला जीवदान दे. गणराया, जीवदान दे. सर्व कामना पूर्ण होईल. प्रज्ञा संतोष रामाळे